दरम्यान एक मोठी बातमी, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या जिल्हा परिषद सभापती निवडीवर बहिष्कार टाकल्याची सूत्रांची माहिती आहे। आज सातारा जिल्हा परिषदेच्या सभापती पदाची निवड होणार होती आणि राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे सदस्य भाजपनं फोडल्याचं कारण देत आता मतदानावर बहिष्कार टाकण्यात आलाय। निवडणूक प्रक्रिया लोकशाही पद्धतीने होत नसल्याने हा बहिष्कार टाकल्याची भूमिका समोर येते। राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे सदस्य त्यामुळे या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणार नाहीत। या बहिष्कारामुळे भाजपचे सर्व सभापती बिनविरोध निवडून येतील। आपण बघतोय भाजपचे सर्व सभापती यात बिनविरोध निवडून येणार असं कळतंय, कारण जिल्हा परिषद सभापती निवडीवर साताऱ्यामध्ये बहिष्कार टाकलेला आहे। सेनेचे सदस्य भाजपनं फोडल्याचं कारण देत हा बहिष्कार टाकण्यात आलेला आहे। तर राष्ट्रवादीचे सुद्धा सदस्य फोडल्याचं यांचं म्हणणं आहे। त्यामुळे आज सातारा जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका होणार होत्या, ज्या निवड होणार होत्या, त्या सगळ्या बिनविरोध होणार आहेत। भाजपचे सर्व सभापती बिनविरोध निवडून येतील, कारण जिल्हा परिषद सभापती निवडीवर बहिष्कार टाकण्यात आलेला आहे। राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे सदस्य हे भाजपनं आपले सदस्य फोडल्याचे दावे करतात आणि त्यामुळे मतदानावर बहिष्कार टाकला। कलेक्टर साहेबांच्या आदेशात सगळ्यांचेच मोबाईल काढून घेते, सगळ्यांचे पोलीस प्रशासनाचा निषेध असो, जिल्हाधिकाऱ्यांचा निषेध असो, निषेध असो, राहुल तपासे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। राहुल, आत्ताची लेटेस्ट अपडेट्स काय? सौरभ, ही जी काही अध्यक्षाची आणि उपाध्यक्ष निवडीची जी काही प्रक्रिया 20 तारखेला गेल्या महिन्यामध्ये झालेली होती, त्याच्या अनुषंगाने जर पाहायला गेलं तर आता त्याचाच निषेध म्हणून आता सध्या या सगळ्या लोकांनी काळ्या फिती लावून या सभागृहामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला। या सभागृहामध्ये प्रवेश करत असताना यांनी निषेधाचे घोषणा दिलेल्या आहेत, प्रशासकीय यंत्रणेच्या विरोधातल्या घोषणा दिलेल्या आहेत, लोकशाहीचा खून केला या सर्व लोकांनी, भाजपच्या लोकांनी, असं एकंदरीत त्यांचं म्हणणं आहे। आणि यानंतर आता त्यांनी या सभापती निवडीवरती पूर्णपणे बहिष्कार टाकलेला आहे आणि त्याच्याच अनुषंगाने त्यांनी आता जिल्हा परिषदेच्या पायरीवरती बसून घोषणाबाजी सुरू केलेली आहे। एकंदरीतच सध्या आता तणावाचं वातावरण आहे। सर्व सभापती जे आहेत, शिवसेनेचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, यांनी या नामनिर्देशक पत्रच घेतलं नाही। त्याच्यामुळं भाजपच्या लोकांनी जे काही नामनिर्देश पत्र यामध्ये भरलेले आहेत, त्यामुळं आता भाजपच बिनविरोध सभापती निवडीमध्ये यशस्वी झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे। मात्र ही जी सगळी प्रक्रिया आहे ती लोकशाहीचा खून झाल्याचं एकंदरीत या शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या लोकांकडून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। सभागृहामध्ये जातानाही पोलीस आणि या लोकांमध्ये वादावादी झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळालेलं आहे। निश्चितच राहुल, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेणारच आहोत। तुर्तास धन्यवाद।